9 पुढे सुरू. वनातील फळांनी ज्यांचा आदर सत्कार झाला आहे व जे आपल्या स्थानी स्थापनापन्न झाले आहेत, अशा श्रीरामांना सीता आणि लक्ष्मणास ते मुनी प्रसन्नपणे सांगू लागले. ही माझी अनुसया नावाने विख्यात असून ती वृद्ध असून पुष्कळ काळ तिने तपश्चर्या केलेली असून ती धर्माच जाणणारी व धर्मावरतीच प्रेम करणारी आहे. ती आत आहे. हे शत्रुदमन रामा, सीतेला तिची भेट घेऊ दे. असे ऐकून श्रीरामांनी त्वरित सीतेस सांगितले. श्रीराम म्हणाले, हे कल्याणी, जा देवी अनुसूयेस नमस्कार करून लवकर ये. ठीक आहे, असे म्हणून सीतेने श्रीरामांच्या वचनाप्रमाणे केले. आपल्या पुढे दंडवत घातलेल्या सीतेस पाहून अनसूया अतिशय आनंदित होऊन आदरपूर्वक आलिंगन देऊन मुली मुली सीते असे म्हणून आणि भक्तियुक्त होऊन विश्वकर्मयाने निर्माण केलेली 2 दिव्य कुंडले सोबत 2 निर्मळ रेशमी वस्त्र अनसूयेने अर्पण केली. तसेच अनसूया मातेने सीतेला 2 अंगराग दिले. निमाता अनसूया म्हणाली, हे कमलमुखी सीता, हा अंगराग लावल्यामुळे तुझ्या शरीराची शोभाही कायमच तेजस्वी राहील, ती कधीही क्षीण नाहीच होणार. हे जानकी, पतिव्रत्याचे पालन करीत तू नेहमी रामांच्या पाठोपाठ जा. तुझ्यासह श्रीराम सुखरूपच पुन्हा अयोध्येत परत जावोत. त्यानंतर यथायोग्य रीतीने सीतेसहित श्रीराम लक्ष्मणांना तिने भोजन करविले व पुन्हा ती हात जोडून श्रीराम व लक्ष्मण यांना म्हणाली, हे रामा, ही सर्व भुवने निर्माण करून त्यांच्या रक्षणास्तव देव, मनुष्य, तिर्यक प्राणी यांचे देह तुम्ही धारण करता. तथापि तुम्ही त्यांच्या गुणांनी लिप्त नाही होत. सर्व विश्वास मोहित करणारी तुमची माया ही सुद्धा तुम्हा भीतच असते. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायणाचा उमा महेश्वर संवाद रूपी अयोध्याकांड 9वा सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.